ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा सर्वांनी हात वर करा आणि पुकारा भगवंतांना। कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं। जय श्री श्री राधा मुरलीधर भगवान की जय। अध्याय पहिला श्लोका रिसायटेशन। आपण 1 ते 11 श्लोकांचा पठन करूया इथे सर्वांनी सोबत। एकामागे एक म्हणायची गरज नाही, सोबत म्हणूया। अथ प्रथमोऽध्यायः सर्वांनी सोबत म्हणूया। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पाण्डवश्चैव किमकुर्वत सञ्जय। सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढुं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत् पश्यतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथाः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्ती भोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदस्ति तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदम् एतेषां बलं भीमाभिरक्षितम् अयनेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थिताः भीष्मम् एवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत आहे अमळनेर भक्तवृंदांचं। आणि आपण मागच्या वेळेस 2 सत्रामध्ये चर्चा केली होती। मोबाईल सायलेन्स करा सर्वांचे। आपण चर्चा अशी केली होती की हस्तिनापूरचा पूर्व इतिहास आणि युद्ध होण्याच्या पूर्वीची घटना यावर चर्चा केली आपण। आठवतं तुम्हाला थोडंसं स्टोरी आठवते? हस्तिनापूरची स्टोरी। कोण राजा होते? कुठला कुळ होता? सगळ्यात प्रथम राजाचं नाव काय त्यांचं? कुरु राजा, कुरुक्षेत्रे। कुरु राजांच्या वंशावळीमध्ये 6वे संतान, 6वी वंशावली येते शंतनू महाराजांची। आणि शंतनू महाराज त्यांची पुढे जी वंशावली आणि ज्या गोष्टींची चर्चा आहे ज्याच्यामध्ये भीष्म पितामह येतात, त्यांच्या 2 पत्नी झाले। एक पत्नीचं नाव गंगादेवी, दुसरी पत्नी सत्यवती। सत्यवतीची आपण स्टोरी सांगितली। सत्यवतीमुळे देवव्रत भीष्म बनले। आणि त्याच्यानंतर सत्यवतींना 2 मुलं होती, विचित्रवीर्य आणि चित्रांगद। दोघांपासूनही संतती उत्पन्न झाली नाही, म्हणून त्यांनी व्यासदेवांच्या मदतीने पुत्र उत्पत्ती केली आणि 2 मुलं जन्माला आली, 3 मुलं जन्माला आली। त्याच्यापैकी एक धृतराष्ट्र, एक पंडू राजा आणि एक विदूर, दासीपुत्र विदूर, असे 3 मुलं जन्माला आली। आणि या तिघांपैकी योग्य केवळ एकच होता, ते म्हणजे पंडू। कारण धृतराष्ट्र आंधळे असल्यामुळे त्यांना राजा बनू शकत नाही आणि विदूर दासीपुत्र असल्यामुळे त्यांना राजा बनू शकत नाही, आणि म्हणून राजा बनले पंडू राजा। आणि पंडू राजांना शाप मिळाला होता एक ऋषीकडून की ते संतती उत्पन्न करू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी वैराग्य घेऊन वानप्रस्थ घेऊन जंगलात गेले। तिथे गेल्यानंतर त्यांना 5 पुत्रांची प्राप्ती झाली मंत्राद्वारे। आणि हे 5 पुत्र म्हणजे 5 पांडव। आणि धृतराष्ट्राला 100 मुलं झाले, त्यांना म्हटले गेले कौरव। वास्तविक बघितलं तर पांडवसुद्धा कौरवच आहेत। कौरव या शब्दाचा अर्थ आहे कुरु वंशामधले येणारी कुरु वंश परंपरा किंवा संतती, त्याला म्हणतात कौरव। जसं पाटलाच्या घरात जन्माला येणारे सगळे पाटील, बरोबर आहे की नाही? इकडे काय सोनारच्या घरात जन्माला येणारे सगळे सोनार, भले तो पानटपरीचं दुकान टाकलं असं तरी पण तो सोनारच असतो, बरोबर आहे? किंवा तो जर इंजिनियर बनला तरी पण त्याचं आडनाव सोनार। सोन्याचा त्याला गंध पण नसेल, पण त्याचं नाव कुळ, कारण कुळ आहे सोनार। पण तो सोनार जेव्हा पुढे जाऊन त्याला डिग्री मिळते आणि तो जर डॉक्टर बनतो, तर लोक त्यांना सोनार कमी पण डॉक्टर जास्त ओळखतील, डॉक्टर साहेब, बरोबर आहे? तसंच पांडूचे पुत्र पांडूसुद्धा कौरवच आहेत, कारण कुरुवंशामध्ये येतात। पण शक्यतो जास्त ठिकाणी कौरव शब्दाचा वापर करण्याचं कारण असं आहे की ते जे कौरवांचे जे पुत्र आहेत, धृतराष्ट्राचे पुत्र आहेत, त्यांना कुळाशी संबंधित जोडलं गेलं आहे, हे दाखवण्यासाठी की त्यांनाच राजगादी मिळालं पाहिजे, कारण तेच परंपरेमध्ये येतात असं त्यांचं मत आहे। म्हणून त्यांना कौरवाशी परंपरेशी जोडण्यासाठी कौरव शब्द वापरला गेला आणि पांडवांना वेगळं करण्यात आलं।
आणि म्हणून त्यांना नाव दिलं पांडव. ते कुरुवंशापासून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला खूप. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये सुद्धा धृतराष्ट्र ह्याच भावनेने विचारतोय. काय विचारतोय बघा तो श्लोक, मामका पांडवाश्चैव, माझ्या आणि पांडूच्या राजाच्या, पांडवांनी म्हणजे माझे पुत्र कोण, कौरव, आणि पांडूचे पुत्र कोण, पांडव. पांडूचे पुत्रांना तो कौरव म्हणून स्वीकार करत नाही का, कारण माझ्याच मुलाला राज्य मिळालं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. कोणाची, धृतराष्ट्राची. आणि म्हणून तो भेद आहे. तर वास्तविक दोघे सेम आहेत. तर आपण ही वंशावली बघितली. धृतराष्ट्र, त्याच्यानंतर 3 पुत्र झाले त्यांना. ही पूर्ण वंशावली आपण बघितली. ही तुम्हाला हिस्ट्री गंगेची वगैरे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो अशा पद्धतीने तिने. आणि त्याच्यानंतर मग व्यासदेवांपासून, पराशरपासून त्यांना व्यासदेव पुत्र झाले. आता आपण भगवद्गीतेमध्ये थोडी एंट्री मारूया. भगवद्गीतेत इथपर्यंत आपण आलो होतो बरोबर. आजचा श्लोक आपण चर्चा करूया. चला म्हणा सर्वांनी. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. मोठ्याने मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. कोण वाचेल पुरुषांमध्ये? वाचा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अजून कोण माताजींमध्ये? वाचा. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अजून कोणाला वाचायचं आहे? ओके. तर पुढच्या वेळेसपासून दरवेळेस आपण असं एक थोडंसं रिकॅप आणि प्रत्येकाचं श्लोक उच्चारण करून घेऊया, म्हणजे प्रत्येकाला प्रॅक्टिस होईल. तर पहिला श्लोक आहे धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्र म्हणाले. उवाच म्हणजे म्हणणे. भगवद्गीतेचा अध्याय सुरू करण्यापूर्वी या भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत कोण सांगेल? 700 श्लोक गीतेमध्ये आहेत. कोणी कोणी किती किती श्लोक म्हटले कोण सांगेल? मी सांगेन. धृतराष्ट्राने 1 श्लोक म्हटला, एवढं पक्का. एवढं तर माहिती की नाही. धृतराष्ट्र एकदा बोललं, त्यांनी सुरुवात केली, बाकीच्यांना काय. ठीक आहे. मग याच्यामध्ये धृतराष्ट्राचा 1 श्लोक, संजयचे 41, अर्जुनचे 84 आणि कृष्णांचा सगळ्यात जास्त स्कोर आहे. टोटल किती झाले बघा, बरोबर होतात का 700?
तर अशा पद्धतीने कोणी कोणी काय काय, ही लाईट बंद केली तर चांगलं दिसेल, हा लाईट बंद केला तर चांगलं दिसेल. परफेक्ट. ह्यामध्ये आता आपण एक समरी अशी बघणार आहे की या 700 श्लोकांपैकी पहिल्या अध्यायामध्ये आपण आता चर्चा करणार. तर पहिल्या अध्यायामध्ये 42 श्लोक आहेत. 46 आणि त्यामध्ये एक मिनिट. त्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 46 श्लोकामध्ये त्याची एकेका विषयावाईज त्याची विभागणी केली, थीम वाईज. मग विषय कुठले ते आता याच्यावर आपण चर्चा करू. आता जे आपण 11 श्लोक म्हटले, मग 11च का म्हटले? कारण तो एक सेक्शन आहे पहिला, युद्ध निरीक्षण. 1.1 म्हणजे पहिल्या अध्यायातला पहिला श्लोकपासून 11व्या श्लोकापर्यंत 1.11 पर्यंत युद्ध निरीक्षणचं वर्णन आहे. म्हणजे युद्धाची रचना कशी केलेली आहे, तिथे व्यूहरचना कुठली कुठली आहे, कोण कोणाशी संभाषण करतोय, हे पहिल्या 11 श्लोकामध्ये चर्चा आहे. पुढचे श्लोक नंबर 12 पासून 20 पर्यंत विजयाचे चिन्ह आहेत. विजयाचे चिन्ह म्हणजे काय? जसं आता बघा, इथे मुलं येतात. आता तुम्ही एखादं बाळ घेऊन आला इथे, हां, आणि तो किती वेळ क्लासमध्ये बसू शकेल याचे चिन्ह तुम्हाला दिसतील, बरोबर आहे. तो बसल्या बसल्या थोडा आ करायला लागला, किती वेळ आता हा झोपणार आहे, हे झोपण्याचे चिन्ह आहेत की नाही. तसे चिन्हांवरून आपण ओळखू शकतो. तसेच या युद्धभूमीवर असे काही घटना, असे काही चिन्ह दिसत होते ज्याच्यावरून लक्षात येत होतं की कुठला पक्ष विजयी होईल. मग ते कुठले चिन्ह आहेत ते या श्लोकामध्ये आहेत. 12 ते 20. किती श्लोक झाले? 12 ते 20, 9. 12वा पकडावं लागेल ना. 21 पासून 27 पर्यंत भक्तवत्सल कृष्ण, भगवान कृष्ण भगवान असून पण अर्जुनाच्या आज्ञेचं पालन कसे करतात आणि अर्जुनाचे अर्जुनाप्रती वत्सलता कशी आहे त्याच्याविषयी वर्णन आहे. आणि श्लोक नंबर 28 पासून पुढे शेवटपर्यंत अर्जुनाचे युद्ध न करण्याचे कारणं हे सांगितलेत. आणि अर्जुनाची शंका, डाऊट्स, की कृष्ण त्यांना म्हणतात की युद्ध कर, युद्धासाठी आला, आणि अर्जुन म्हणतो की मला डाऊट्स आहेत काही, का म्हणून मी युद्ध केलं पाहिजे. म्हणजे कसं झालं की मुलीने वर्षभर अभ्यास केला आणि एक्झाम हॉलमध्ये आली ती, आणि आता पेपर लिहायचे आहेत, आणि ती म्हणते की मला डाऊट्स आहेत. काय डाऊट्स आहेत? पेपर का म्हणून लिहावं मी. मग हे आता एवढी तयारी केल्यानंतर पेपर का लिहावं. आता आजकालचा शिक्षक काही गीता सांगायला सुरुवात नाही करणार. तो म्हणेल की जा घरी, त्याला काही फरक नाही पडणार. पण इथे अर्जुनासाठी फरक पडणार होता, आणि म्हणून कृष्णाने भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. मग त्याचे डाऊट्स काय आहेत अर्जुनचे, जे आजच्या युगामध्ये अतिशय रिलेव्हंट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे योग्य जुळतात ते उदाहरणं, ते कारणं अर्जुनाचे. म्हणजे अर्जुन म्हणतो की जर मी असं केलं, यांना मारलं, तर काय काय घटना घडणार आहे, समाज कसा वाया जाणार आहे आणि कसे प्रॉब्लेम्स निर्माण होतील, हे अर्जुन तेव्हा म्हटलेत 5000 वर्षापूर्वी, आणि आज आपण ते पाहतोय. तसे बदल आणि तशा घटना आज समाजामध्ये आपण पाहतोय. तर मग हे विजयाचे चिन्ह कुठले आहेत, हे श्लोक नंबर 28 पासून पुढे 43 पर्यंत आहे त्याचं वर्णन. आणि पुढचे जे 2 श्लोक आहेत, ते 2 श्लोकामध्ये संजय म्हणतात की आता
अशा पद्धतीने आता अर्जुन बोलले वगैरे. आणि नंतर पुढच्या अध्यायाला सुरुवात होते, अध्याय दुसरा. तर त्या दुसऱ्या अध्यायातला एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये 5वं कारण आहे. तर अर्जुनाचे युद्ध न करण्याचे एकूण किती कारणं दिले तिथे? 1 2 3 4 5 हे 5 आहेत. सी म्हणजे कंपॅशन, ई म्हणजे एन्जॉयमेंट, आर म्हणजे फिअर ऑफ सिनफुल रिॲक्शन्स, टी म्हणजे डिस्ट्रक्शन्स ऑफ फॅमिली ट्रेडिशन आणि ई आय म्हणजे इनडिसिजन. हे अर्जुनाचे युद्ध न करण्याचे 5 कारणं आहेत. तर त्याचं एक वेगळं कलर वापरलं आहे बघा, CERTI दिसतो. त्याचा शॉर्ट फॉर्म तयार केला सर्टी, ॲक्रोनिमसारखं सर्टी. हे लक्षात ठेवलं की अर्जुनाचे युद्ध न करण्याचे कारणं आपोआप लक्षात बसतील. इकडे कापूस असतो का, कापूस त्याची सरकी निघते का? मग सरकी आणि सर्टी सारखा शब्द आहे. मग अर्जुनाचं युद्ध न करण्याचे कारणं लक्षात घ्यायचं असेल की सांगायचं हां कापूसाची सरकी. मग सरकीचं फक्त सर्टी करायचं आहे आपल्याला, कचा ट टाकायचं आहे, बरोबर आहे की नाही? एकदम सोपं झालं आता. मग त्या सी म्हणजे काय? कंपॅशन. अर्जुनाचं युद्ध न करण्याचं पहिलं कारण काय आहे? अर्जुनाची करुणा. करुणा आहे त्याची, इतर जीवांप्रती सगळं मरतील आता आहे. हां, म्हणून अर्जुन युद्ध. मग हे श्लोक येतात, कुठले श्लोक येतात? 28, 29 आणि 30 या 3 श्लोकामध्ये वर्णन आहे ते भगवद्गीतेत. त्याच्यानंतर पुढचं 31 ते 35 या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे? एन्जॉयमेंट. याच्यात काय आहे? लॉस ऑफ एन्जॉयमेंट. म्हणजे अर्जुन जर म्हणतो की जर मी माझ्या लोकांना मारलं तर माझं सुख दुःख मी कोणासोबत वाटू. शक्यतो बघा, आपण आनंदी असेल किंवा खूप चांगलं आपण खाल्लं असेल तर 4 लोकांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते जिरत नाही. ते असं होतं की नाही? किंवा तुम्ही कुठे गेले एखाद्या चांगल्या ठिकाणी, माथेरान कुठेतरी किंवा आजकाल कुठे जातात फिरायला, आणि तिचे 15-20 फोटो काढून जोपर्यंत तुम्ही फेसबुकवर टाकत नाही तोपर्यंत वाटत नाही की आम्ही जाऊन आलो कुठेतरी पिलग्रिमेजला, आहे ना? म्हणजे इतरांना सांगितल्याशिवाय, इतरांना आनंदामध्ये सहभागी केल्याशिवाय त्याची परिपूर्णता वाटतच नाही आपल्याला, बरोबर आहे? तसंच अर्जुन म्हणतो की मी जर सगळ्यांना मारले माझे सगळे संबंधींना तर माझं सुख मी वाटू कोणाला? माझं ऐश्वर्य मी दाखवू कोणाला? त्याच्यामुळे लॉस ऑफ एन्जॉयमेंट हा दुसरा कारण. तिसरा कारण त्या श्लोकमध्ये येतं आर म्हणजे रिॲक्शन्स. कसली? फिअर ऑफ सिनफुल रिॲक्शन्स. अर्जुन म्हणतो की एवढ्यानं जर मारलं मी तर मला पाप लागेल, आहे की नाही? पाप लागेल मला, म्हणून मी युद्ध करत नाही. त्याचं वर्णन आहे 36 ते 38. त्याच्यानंतर डिस्ट्रक्शन्स ऑफ फॅमिली ट्रेडिशन. कुळ परंपरा नष्ट होईल. अर्जुन म्हणतो कुळ परंपरा कशी नष्ट होईल? हे सगळे जे लोक आले तिकडे हे आपापले घरचे मुखिया आहेत. मुखिया म्हणजे करते धरते व्यक्ती आहेत. यांना जर मारलं तर त्यांचा उर्वरित परिवार आहे ते असुरक्षित होईल, आहे की नाही? काय म्हणू आपण त्याला? काय होईल ते? अनाथ होईल ते. मग त्यांचा कोणी पण चुकीचा वापर करेल, त्यांचं शोषण केलं जाईल समाजामध्ये. आणि म्हणून फॅमिली ट्रेडिशन ज्याला म्हणतो, याला म्हणतात वर्ण संकर किंवा कुळ परंपरा नष्ट होईल, ज्याच्याने वर्णसंकर वाढेल. आणि 5वा इनडिसिजन. एवढं सगळं कारणं दिल्यानंतर अर्जुन म्हणतो की मला समजत नाही की मी काय करायला पाहिजे, युद्ध करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, केल्यावर हे असं होईल, नाही केल्यावर हे असं होईल. मग अर्जुन आता गोंधळात पडला. इनडिसिजन म्हणजे निर्णय घेण्याची त्याची क्षमता नाही. आता अक्षम स्वतःला तो समजत होता युद्ध करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी की मी काय करू मला समजत नाही. आणि म्हणून तो कृष्णांना शरणागत आला. आणि कसे म्हणताय की मला समजत नाही काय करू, तुम्ही सांगा मला काय करायचं, मी काय केलं पाहिजे. अशा पद्धतीने पहिला अध्याय संपतो. समजलं का पहिला अध्याय? आता एकेका श्लोकावर आपण विस्तारित चर्चा करू की प्रत्येक श्लोक आपल्याला काय शिकवतो. पहिला श्लोक. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणाले. भगवद्गीता ही अतिशय पवित्र आणि अतिशय महत्त्वाचं हे ज्ञान आहे. आणि म्हणून ते ज्ञान प्रत्येकाने सिरियसली घ्यावं
गंभीरतापूर्वक ऐकावं म्हणून ती भगवद्गीता अशा विशिष्ट ठिकाणी सांगितली गेली. भीष्म पर्व महाभारतामध्ये बरेच पर्व आहेत. जसं भगवद्गीतेच्या त्याला चॅप्टर किंवा अध्याय, भगवद्गीतेतला भाग त्याला अध्याय म्हणतो आपण, तसे महाभारतामध्ये असं त्याला पर्व म्हणतात. त्या पर्वांमध्ये वेगवेगळे अध्याय असतात छोटे छोटे. तर भीष्म पर्व आहे ज्यामध्ये युद्धाचा प्रसंग येतो, तिथून युद्ध सुरू होतं. मग बाकीचे पर्व सुरू होतात पुढे जाऊन. भीष्म गेल्यानंतर बाकीचे द्रोण पर्व, कर्ण पर्व, अश्वत्थामा पर्व वगैरे वगैरे. मग या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता सांगितली गेली. बघा, मुलांचं मी बघितलं आहे खूप वेळा, आणि आम्ही स्वतः पण जेव्हा लहानपणी जेव्हा पिक्चर बघायचो टी व्हीला, तर जेव्हा ते बाकीचं काय काय चालायचं तेव्हा जास्त मजा नव्हती येत. पण जेव्हा पिक्चरचं फायटिंगचा जेव्हा सीन आला की सगळे असे एक्साइट होतं, अच्छा आता फायटिंग, अरे अरे असे एकदम. मुलं कशी बसतात असे, कारण मुलं जास्त एकरूप होतात आहे ना, त्यांना फायटिंग म्हणजे असं एकदम वाटते वाव. मग फायटिंगच्या वेळेत आपण एक्साइटमेंटमध्ये असतो, बरोबर. म्हणून भगवद्गीता ऐकण्यासाठी एक्साइटमेंट पाहिजे. ते क्रिएट करण्यासाठी भीष्म पर्वामध्ये किंवा युद्धाच्या प्रसंगामध्ये हा चॅप्टर टाकला गेला. मग भगवद्गीता किती एक्साइटमेंटमध्ये ऐकली पाहिजे, किती लक्षपूर्वक आणि किती ध्यानपूर्वक ऐकली पाहिजे, आहे की नाही. कारण इथे आपण आता युद्ध चालू नाही करू शकत. नाही तर इथे सगळे बसले, चला आता एकमेकांचे भांडण करते, एकमेकाचे केस ओढत आहे, आणि त्याच्यानंतर म्हणतं की आता युद्ध थांबवा, आता भगवद्गीता चालू करू आपण. नाही, भगवद्गीता नाही, तिथं अजून काहीतरी चालू होईल. मग तिसरे महायुद्ध इथून सुरू होईल कदाचित. तर मग इथे आता भीष्म पर्वामध्ये गीता येते, आणि इथे आता प्रसंग असा आहे की दोन्ही सेना आमने सामने एकमेकासमोर उभे आहेत. पांडवांची किती सेना आहे? पांडवांची सेना किती आहे? आणि कौरवांची सेना किती आहे? हो, असे ना, आपल्याला काय करायचं आहे? कोणाची किती पण सेना असो, आपल्याला काय करायचं आहे? ते का आपल्या घरी जेवायला येणार आहे? हां, आमच्या घरात किती माणसं आहेत ते आम्हाला माहिती आहेत. कोणाच्या घरात किती माणसं आम्हाला काय घेणं त्याच्याशी. टोटल किती सेना होती दोघांची मिळून? 18 अक्षयोनी सेना होती. अक्षयोनी हे मोजण्याचं एक परिमाण आहे. जसं किलो आहे का नाही, किलो वजन मोजण्याचं, किंवा मीटर सेंटीमीटर कसं आहे, तसं अक्षयोनी हे एक परिमाण आहे. आणि 18 अक्षयोनी सेना होती टोटल. कसं लक्षात ठेवणं, 18 अक्षयोनी. गीतेमध्ये अध्याय किती आहेत? 18. मग तेवढेच सेना होती. आता कौरवांची जास्त होती की पांडवांची जास्त होती? कौरवांची जास्त होती. किती होती ती? 11 अक्षयोनी सेना होती कौरवांची 11 अक्षयोनी सेना होती. पांडवांची किती राहिली मग? 7. वा, व्हेरी करेक्ट. फार बुद्धिमान आहेत तुम्ही सगळे. फक्त लक्षात ठेवा, 11 आणि 7 किती झाले? 18. 11 कोणाची? कौरवांची. आणि पांडवांची किती? 7. असे 18 अक्षयोनी सेना होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. त्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा करतात ना, स्प्लिट त्याच्यामध्ये एका अक्षयोनीमध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये पैदल जे असतात ना, भाले तलवारी वगैरे घेऊन ती सेनाची तुकडी एक वेगळी. त्याच्यानंतर घोडसवार, घोड्यावर सवार होणारे. त्याच्यानंतर हातीवर सवार होणारे वेगळे. त्याच्यानंतर रथी म्हणजे रथावर बसणारे. महारथी म्हणजे महारथावर बसणारे. आणि अतिरथी म्हणजे अतिरथीवर बसणारे. किती सोपं आहे.
तसं नाही आहे. हे 3 कॅटेगरी आहेत. रथी एवढं तर समजलं, रथी म्हणजे रथात बसणारा. एक रथी जो असतो ना, तो दुसऱ्या रथावर असणाऱ्या योद्ध्याशी युद्ध करण्यास सक्षम आहे, त्याला म्हणतात रथी. मग एक रथी कितीही पैदल चालणाऱ्या घोडसवार सेनाशी युद्ध करू शकतो, एवढा तो सक्षम आहे, त्याला म्हणतात रथी. प्लस त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे, तेव्हा त्याला रथी म्हणतात. काय काय आलं त्याच्याकडे? अशी युद्धकला असायला पाहिजे की जो एका रथीशी युद्ध करू शकेल आणि अनेको पैदल यांची युद्ध करू शकेल, त्याला म्हणतात. आणि त्याला शास्त्राचं ज्ञान आहे, चांगलं वाईट कळतं, त्याला म्हणतात रथी. महारथी म्हणजे असा योद्धा, तो पण रथामध्येच असतो, पण तो महारथी एका वेळेस असे हजारो रथीशी युद्ध करू शकतो एका वेळेस. समजा एक महारथी असेल तर तो महारथी अनेको नाही, हजारो रथी जे आहेत म्हणजे रथावर बसणारे त्यांच्याशी युद्ध करू शकतो. मग बाकी पैदल चालणारे तर तरी गणतीच नाही. मग महारथी आणि प्लस शास्त्राचं त्याला ज्ञान आहे, योग्य अयोग्य त्याला कळतं. आणि अतिरथी म्हणजे असा योद्धा जो अनेको असंख्य महारथींशी एका वेळेस युद्ध करू शकतो. अनेको महारथी, केवळ रथी नाही, अनेको महारथींशी तो एका वेळेस युद्ध करू शकतो, त्याला म्हणतात अतिरथी. अर्जुन असा अतिरथी होता. आणि बाकी पण होते, कर्ण पण अतिरथी होता, दुर्योधन पण महारथी होता. भरपूर जणांची महारथी असं वर्णन येतं इकडे. आपण आता याचा अभ्यास करू इथे. तर मग अशी सेना एका अक्षयोनीमध्ये एवढी येते. आणि टोटल जर पकडले 18 अक्षयोनी सेना, तर त्याचं कॅल्क्युलेशन असं काढतात आचार्यगण, 64 करोड सेना होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. 64 करोड. अमळनेरची लोकसंख्या किती आहे? 5 लाख आहे. 4, 3, 4च्या आसपास आहे. 2.5-3च्या आसपास. एक 3-3.5 असायला पाहिजे. एक 3 लाख जर पकडले तुम्ही अमळनेरची लोकसंख्या, तर 3 लाखामध्ये किती मोठा क्षेत्र व्यापून टाकला त्याने, आहे की नाही? काही एकर असेल तो. विचार करा. त्याच्यामध्ये सगळे माणसंच राहतात बरं का. आजकाल गाई बी सगळ्या बाहेर काढून टाकल्या, म्हशी पण नाही आहेत, फक्त म्हशीसारखे मोठे मोठे कार आल्या. मग 64 करोड सेना, त्याच्यामध्ये पैदल, घोडसवारी आणि हाती किती मोठे असतात माहिती आहे तुम्हाला? बघितलं प्रत्यक्ष हाती? या हॉलमध्ये जर 2 किंवा 3च हाती बसतील, आहे ना? असे अनेको तिथे हाती होते. मग विचार करा त्यांचा जो एरिया किती एकट असेल. कुरुक्षेत्र खूप मोठा क्षेत्र होता तो. ही एक अवलोकन मी तुम्हाला ओळख करून दिली. आता हे समोरासमोर उभे आहेत आणि अर्जुन काय म्हणतायत कृष्णांना? हे समोरासमोर उभे आहेत आता आणि युद्धाची आता बेल वाजणार आहे आणि आता युद्ध होणार आहे आज. आणि धृतराष्ट्राला काय दिसत नाही आणि त्याची इच्छा होती की मला बघायचं आहे. मग तिथे व्यासदेव आले आणि व्यासदेवाने संजयला एक दिव्य दृष्टी दिली. त्याच्या बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये असं अँटिना सेट केला की तो लाईव्ह तिकडचं बघू शकेल युद्धभूमीवरचा, आणि तो धृतराष्ट्राला सांगू शकेल. आता तुमच्या मनात कदाचित प्रश्न यायला पाहिजे, डायरेक्ट धृतराष्ट्राला द्यायचं ना मग, आहे की नाही? पण धृतराष्ट्राला ते सहन नसतं झालं. कारण ऐकण्यापेक्षा बघणं हे जास्त व्हिज्युलायझेशन हे जास्त इफेक्ट करतं.
परिणाम करतं. जेवढं आपण श्रवण करून जेवढं एक्साइटमेंट वाटत नाही तेवढं बघून वाटतं. समजा एखाद्याचा खून झाला ते तुम्ही ऐकलं की अरे त्याचा खून झाला, तुम्हाला अरे बापरे, पण तुम्ही प्रत्यक्ष बघितलं खून करताना तुम्हाला 4 दिवस झोप लागणार नाही आहे ना. मग धृतराष्ट्राला जर दृष्टी दिली असती आणि त्याच्या 100च्या 100 मुलाला मारलं तर ठार मारणार आहेत, आता ठेचणार आहेत त्यांना अक्षरशः. आणि भीम पुढे जाऊन दुःशासनची छाती फाडतोय हाताने, नखं खुपसतोय आणि छाती हाताने फाडतोय. जिवंत आहे तो आणि इथं तळमळतोय, तो छाती फाडतोय आणि त्याचं रक्त काढतोय हातामध्ये आणि तोंडात घेतोय आणि रक्ताने हात मिक्स करून हातावर रक्त घेऊन जातोय तंबूमध्ये द्रौपदीकडे. द्रौपदी शॅम्पू आणले, गरम गरम शॅम्पू. हे सहन झालं असतं का धृतराष्ट्राला? त्याला हार्ट अटॅक आला असता. आणि म्हणून पूर्वीचे लोक फार बुद्धिमान असायचे आणि त्याने म्हटलं की ठीक आहे, तुला जाण्याची इच्छा आहे, संजय सांगेल. संजय सेक्रेटरी त्यांचा. आणि म्हणून संजयला दृष्टी दिली. आणि म्हणून संजय आणि धृतराष्ट्र आता बसलेत. जसं भारत पाकिस्तान मॅच असल्यावर कसे सगळे बसतात टी व्ही समोर, आता काय झालं तसं बसलेत समोरासमोर. आणि धृतराष्ट्र आता विचारतायत कोणाला? संजयला. तो हा पहिला श्लोक आला बरोबर. मग आता धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र बोलतोय, म्हणाले, काय म्हणाले? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता आपण एकेका शब्दावर चर्चा करू. एक एक श्लोक किती दिवस चर्चा होईल मला माहिती नाही, चालेल ना. ज्ञान का स्रोत कृपा, अर्जुन से, कृष्ण से अर्जुन को और व्यास से संजय को. आता हा ज्ञानाचा स्रोत आहे. ज्ञान कसा, ज्ञानाची गंगा कशी वाहते बघा, भगवद्गीता ज्ञानाची गंगा. हां, पहिल्यांदी कृष्णाने अर्जुनाला, आता कृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत, सांगितली पण व्यासदेवाने संजयला त्यांच्या कृपेने त्यांना मिळाली. व्यासदेव संजय हे प्रत्यक्ष बघत होता आणि ऐकत पण होता. आता संजय कोणाला सांगतोय? धृतराष्ट्राला सांगतोय. पण ते ज्ञानाच्या स्रोतमध्ये पकडलं गेलं नाही, तिथे अपवाद म्हटलं आहे. कोण अपवाद आहे इथे? संजय से धृतराष्ट्र. आणि कधी धृतराष्ट्रानंतर आपला नंबर नाही लागला पाहिजे, कारण आपण पण चर्चा करणार आहे. धृतराष्ट्राने पण गीता ऐकली, पूर्ण गीता ऐकली त्यांनी. संजयने ऐकल्यानंतर संजय म्हणतो की काय भगवद्गीता आहे, हे ज्ञान, दिव्य ज्ञान मी ऐकून माझा हृदय असा नाचायला लागला आहे आणि मला आनंदाची स्फुरण होतं माझ्यामधून. आणि मला असं वाटतं की ज्ञान पुन्हा 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 ऐकावं, संजय म्हणतोय. आणि तेच धृतराष्ट्राने पण ऐकलं. आणि धृतराष्ट्र म्हणतो, अच्छा आगे बताओ क्या हुआ. मग काय झालं युद्धामध्ये? हा धृतराष्ट्र. मग धृतराष्ट्र ही ज्ञानाच्या गंगेखाली बसला होता, पण घडा उलटा होता. कळशी उपडी होती, उपडी समजते, उलटी होती. आणि त्याच्यामुळे एक थेंब पण आतमध्ये घुसला नाही बिचाराच्या. मग अशा वेळेस ती म्हण आली की डॉट 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 फिल इन द ब्लँक्स, गाळलेली जागा भरा, डॉट 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 डॉट, कालचा गोंधळ. पुढे काय होतं? टिंब 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 समोर वाचली गीता, तसं होऊ नये. मग तसं न होण्यासाठी काय झालं, काय असलं पाहिजे? तसं न होण्यासाठी काय असलं पाहिजे? त्याचा जीवनामध्ये उपयोग आला किंवा करून घेतला पाहिजे, होय की नाही? ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे व्यवहारामध्ये. म्हणून काय म्हटलेल आहे? संजय से धृतराष्ट्र अपवाद आहे, काही हम ना हो. कधी आपण पण अपवाद असू नये. म्हणून भगवद्गीता पूर्णपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आता. धृतराष्ट्र क्यों ज्ञान लेने में असमर्थ थे. जर धृतराष्ट्र अपवाद मानला गेला आहे तर तो ज्ञान घेण्यासाठी का असमर्थ आहे? का ज्ञान घेऊ शकत नाही? तो आंधळा होता, बहिरा तर नव्हता ना. मग काय प्रॉब्लेम होता त्याचा?
त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्र महाराष्ट्र सारखंच आहेत का? राष्ट्राशी संबंधित आहे. धृत राष्ट्र जो राष्ट्राशी अतिशय आसक्त आहे. दृढ आहे फार तो, त्याला म्हणतात धृतराष्ट्र. आणि राज्याप्रती, राष्ट्रप्रती आणि पुत्राप्रती तो अतिशय मोहग्रस्त होता. बघा त्याचा सगळ्यात मोठा पुत्र कोण? दुर्योधन. तशी दुर्बुद्धी एवढी होती ही सगळ्यांना माहिती होती. त्याचा जेव्हा जन्म झाला ना, दुर्योधनाचा पहिला जन्म झाला, पहिला मोठा तो मुलगा. जेव्हा जन्म झाला तेव्हा मुलगा जनरली रडतो ना, पण तो रडत नव्हता. तो जन्माला आला तेव्हा असा गाढवासारखा ढाचू 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 असा आवाज येत होता. आणि तो जेव्हा जन्मला तेव्हा एवढे सगळे अशुभ घटना घडायला लागल्या तिथे. वातावरण एकदम, हवा एकदम सुसाट्याची वाहायला लागली. आकाशामध्ये एकदम अंधार निर्माण झाला. विजा कडायला लागल्या. अपशकुन खूप दिसायला लागलं. त्यावेळेस उल्कापात झाला. त्यावेळेस विदूरने लगेच ओळखलं. विदूर म्हटलं धृतराष्ट्राला की याला बाहेर काढा तुम्ही परिवारातून, नाही तर हा सगळ्यांचा नाश करेल. याला तुम्ही परिवारातून बाहेर करा, याला दूर टाका. पण धृतराष्ट्र म्हणतो नाही, माझा पुत्र, मेरा लाल. त्यांनी सगळ्यांना लाल केले. नंतर पुत्र मोह होता. आणि मोठा झाल्यानंतर पण लहानपणापासून पण तो असे उद्योग करायचा. पांडवांना मारून टाकायचे, कट करायचा. आणि त्याचं आयुष्य पूर्ण त्यांना मारण्यामध्येच गेलं. आणि शेवटी तोच संपला. आणि त्याने पूर्ण परिवाराचा नाश केला. तर त्याचा पुत्राचा मोह होता, पुत्र मोह होता, राज्य मोह होता. धृतराष्ट्र तो कसं झालं माहिती आहे का, की राजा कोण बनले? पांडव. पंडू राजा बनले. धृतराष्ट्र बनू शकत नाही म्हणून पंडू राजा बनले. आणि त्याच्यानंतर पंडू राजा एकदा शिकारीला गेले असताना त्यांच्या हातून एक अपराध घडला. काय? हरणाला बाण मारला त्याने, हरण समजून, पण तो बाण साधू ऋषींना लागला. ऋषी आणि ऋषी पत्नी दोघे एकत्र होते तेव्हा. दोघांना एक बाण लागला आणि दोघांचा मृत्यू झाला त्या एका बाणाने. ते बाण पण मोठे असायचे, लांब असायचे अगोदर. त्याचा मृत्यू झाला. आणि मरता मरता त्याने शाप दिला की तू पण निपुत्रिक होशील आणि तू पण जेव्हा संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. त्यांनी शाप दिला. आणि म्हणून यांनी म्हटलं की अरे माझा वंशच वाढणार नाही. पांडुराजा म्हटले वंशच वाढणार नाही तर मग राहून फायदा काय इथे राज्यामध्ये. आणि म्हणून ते वानप्रस्थी घेऊन बाहेर निघाले, जंगलात गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही पत्नीसुद्धा गेल्या. कारण पत्नी म्हणतात की पती नाही तर आम्ही राज्यामध्ये राहून करणार काय. जिथे पती तिथे पत्नी. कारण त्या सगळ्या दोघी पण पतिव्रता होते. मग पांडूच्या 2 पत्नी होत्या. कोण सांगेल नाव? एक होती माद्री आणि एक होती कुंती. कुंती किंवा त्यांचं नाव प्रथा होता. प्रथा कुंती नावाने प्रसिद्ध आहे. माद्री. तर या दोघी पण त्यांच्यासोबत गेल्या. मग जंगलात गेल्यानंतर ते राहिल्यानंतर तेव्हा कुंतीने सांगितलं की मला ऋषींच्या कृपेने मंत्र असा मिळाला आहे की ज्याने मी देवतांचं आवाहन करून पुत्रप्राप्ती करू शकते. आणि म्हणून त्यांना तिकडे जंगलामध्ये देवतांकडून पुत्रप्राप्ती झाले दोघींना. मग त्याच्यामध्ये कुंतीला 3 मुलं होती. कोण सांगेल? कुंतीच्या 3 मुलांची नावं कोण सांगेल? युधिष्ठिर, अर्जुन, भीम आणि नकुल, सहदेव. ते कोणाचे? नकुल, सहदेव, माद्रीचे. परफेक्ट. नकुल, सहदेव हे माद्रीचे 2 पुत्र. आणि युधिष्ठिर, भीम
अर्जुन हे कुंतीचे 3 पुत्र, असे 5 पुत्र त्यांना झाले. आणि ही खबर हस्तिनापूरमध्ये आली की कुंतीला पुत्र झाले आणि गांधारीला पुत्र होण्याच्या अगोदर पहिला पुत्र त्यांना झाला. मग जेव्हा पंडूराजा जेव्हा जंगलामध्ये गेले वानप्रस्थी घेऊन, बायकांना आपल्या दोन्ही पत्न्यांना घेऊन, त्यावेळेस त्याने धृतराष्ट्राला राज्य सोपवलं की तुम्ही बघा आता, मी आता नाही बघा, तुम्ही बघा. पण जेव्हा त्यांना पुत्र झाले तेव्हा मात्र आशा झाली आता की अरे राज्य तर कोणाचं होतं, पंडूराजाचं होतं. धृतराष्ट्राला दिलं होतं फक्त सांभाळण्यासाठी. पण जेव्हा त्यांना मुलं झाले मग आता मात्र ते मुलांचा अधिकार आहे की ते राजगादीवर बसतील. पण मग ते जेव्हा इकडे येतील, पांडू त्यांना घेऊन येऊ शकत होता इकडे, पण अचानक तिकडे पांडूचा मृत्यू झाला, पांडुराजाचा मृत्यू झाला जंगलामध्ये. पांडुराजाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सती म्हणून माद्री गेली. सती माद्री म्हटली की माझ्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला म्हणून मी सती जाते. आणि कुंतीला थांबावं लागलं कारण मुलं आहेत, मुलांचं रक्षण कोणतरी करायला पाहिजे. म्हणून 5 मुलांचं रक्षण करण्यासाठी माद्री म्हटले, मग कुंती म्हटले की मी मोठी आहे, माझं कर्तव्य आहे की मी सती जाईन. दोघींना पण खूप दुःख झालं होतं आणि दोघी पण पतीशिवाय जगू शकत नव्हत्या. पूर्वी जी सतीची जी प्रथा होती ती जबरदस्तीची प्रथा नव्हती. नंतरच्या काळामध्ये ती जबरदस्ती एक रिच्युअल म्हणून आलं, ते चुकीचं होतं, जे बंद करण्यात आलं बरेच समाजसुधारकांनी. पण पूर्वी जी प्रथा होती ती पत्नी पतीशी एवढं प्रेम करायची की पती जर नसेल तर तिला जीवन मृत्यूसारखं वाटायचं आणि तिला मृत्यूसारखं ते एवढं दाहदायक वाटायचं की तिला चितेतली अग्नीपेक्षा जगणं हे जास्त तिला जळण्यासारखं वाटायचं. आणि म्हणून ती स्वतःहून चितेवर जायची आणि त्याच्याने तिला सद्गती मिळायची पतीसोबत गेल्यामुळे. कारण ती पतिव्रता स्त्री म्हणून तिने आपलं जीवन संपवलं आणि तिला स्वर्ग प्राप्ती व्हायचं, अशी प्रोसेस आहे. तर पत्नीचं एवढं विशेष प्रेम पतीवर असतं. आजकाल मी बघतो आहे की व्हॉट्सॲपवर बघा ते DP ठेवतात, DP बघा. त्याच्यामध्ये मी बऱ्याच पतींचं बघितलं आहे की त्यांच्या DPवर बायकोचा फोटो असतो आणि बायकोच्या DPवर मुलांचा फोटो असतो. मोस्टली असं बघायला भेटते आहे ना, असतं ना असं. याच्याबद्दल माझं काहीच मत नाही, फक्त मी जे बघितलं ते सांगितलं, बाकी तुम्ही जे समजा त्याचं समजा. तर त्यांचं खूप प्रेम असायचं आणि म्हणून त्यांना जीवन असह्य व्हायचं. मग कुंती म्हटली की माझं राईट्स आहे की मी जायला पाहिजे सती. पण माद्री म्हटली माझे 2 मुलं, तुमचे 3 मुलं, मी एवढी योग्यतेचे नाही आहे की मी दोघांप्रती समान व्यवहार करेन. पण तुम्ही, कुंती म्हणते, तुमच्यामध्ये ते योग्यता आहे, तुमच्यामध्ये ते न्याय करण्याची क्षमता आहे की तुम्ही दोघी मुलांना समान न्याय देऊ शकता, म्हणून तुम्ही राहा. दुसरं, मी जबाबदार आहे माझ्या पतीच्या मृत्यूसाठी आणि म्हणून मला जीवनभर ते असं खात राहील, टोचत राहील, म्हणून प्लीज मला जाऊ द्या. आणि म्हणून माद्री सती गेली आणि कुंती राहिली. मग कुंती राहिली जेव्हा, तेव्हा कुंती मुलांना घेऊन कुंतीने बाकीच्या ऋषीमुनींना विचारलं की आता काय करायला पाहिजे. सगळे ऋषीमुनींनी त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ह्याच्यात जा, हस्तिनापूरमध्ये जा. आणि मग जेव्हा ती राज्यात आली तेव्हा सगळ्यांना त्याचा त्रास होऊ लागला. तोंडावर तर मात्र बोले हां बरं झालं, या 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 वगैरे, कारण साधू ऋषी घेऊन आले ना, त्याच्यामुळे ऋषींची आज्ञा मानावी लागते राजांना. आणि म्हणून राजा ते तिथं राहू लागले, पण त्यांना मारण्याचे खूप प्रयत्न केले गेले. आणि धृतराष्ट्र जेव्हा त्या काळासाठी राजा बनला होता, आता धृतराष्ट्राला हे कळालं की हा मुलगा जेव्हा मोठा होईल युधिष्ठिर, तेव्हा हा राजगादीवर बसेल आणि माझी गादी जाईल. आणि धृतराष्ट्राला गादीवर बसल्यावर एवढं मस्त वाटायचं, राजगादीबद्दल त्याचं खूप जास्त अटॅचमेंट होतं. म्हणून त्याच्या नावाला काय म्हटलं आहे, धृतराष्ट्र.
आणि हे कारण असल्यामुळे तो भगवद्गीता समजू शकला नाही. प्रापंचिक अतिशय आसक्ती, घराची खूप जास्त आसक्ती, पती पत्नी दाम्पत्याप्रती खूप जास्त आसक्ती, मुलांप्रती खूप जास्त आसक्ती, प्रॉपर्टीच्या प्रती खूप जास्त आसक्ती, ज्वेलरीज आपली धनसंपत्तीप्रती खूप जास्त आसक्ती, ही व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान घेऊ देत नाही. का? कारण त्याला असं वाटते की आध्यात्मिक ज्ञान जर घ्यायला गेलो आणि चुकून जर वैराग्य आलं तर, चुकून जर वैराग्य आलं तर काय करायचं? कामधंदे सुटून जातील. आणि म्हणून लोकांना असं वाटते पण की हे काम कोणाचं आहे, ज्यांना बाकी काहीच कामं नाही आहेत, किंवा हे काम कोणाचं आहे, ज्यांना करण्यासाठी आता काहीच काम उरलं नाही आहे, म्हणजे म्हातारे, त्यांनी हे फक्त करावं असं लोकांना वाटतं आहे. वास्तविक हे चुकीचं आहे. भगवद्गीता जीवन जगण्याची कला शिकवते. कशी माहिती आहे? कमळाचं पान बघितलं तुम्ही? कमळ, त्याचे पान पाण्यावर असतं आहे की नाही, पण पाण्याचा स्पर्श होत नाही आहे ना. पण मग स्पर्श व्हायला काय प्रॉब्लेम आहे? स्पर्श झाला तर पानाची जी सुंदरता आहे ती दिसणार नाही, त्याला मैली चढेल आणि ते सडायला लागेल. त्याचं प्रोटेक्शन येते, त्याला पाण्यापासून वाचवतं. कमळाच्या पानावर तुम्ही पाणी टाकून बघा कसं चांदीसारखं चमकतं ना, लगेच पळून जातं ना ते. तसं जीवन जगायला भगवद्गीता शिकवते. कसं? संसारामध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून, व्यवहारामध्ये राहून, अनासक्त राहून कसं जीवन यापन केलं पाहिजे आणि कर्तव्य केलं पाहिजे. मग अनासक्तीचं कारण काय? का अनासक्ती? आसक्तीमुळे दुःख होतं. आशाई परमम दुःखम, निराशाई परमम सुखम. आशा ही व्यक्तीला बांधते आणि दुःख देते. आसक्ती व्यक्तीला दुःख देते. बघा, जर मी आज न्यूज वाचून दाखवली तुम्हाला, न्यूजपेपरची, की भुसावळवरून जामनेला जाणारी एक बस पलटली, त्याच्यामध्ये 15 जखमी 2 ठार. तुम्ही काय म्हणाल? अरे रे रे रे, होय की नाही? तेच जर मी न्यूज वाचली की अरे नाही ते गावांची नावं चुकली, काय नाव होते, अमळनेरवरून जाणारी बस, तिचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यातले 15 जखमी आणि 2 ठार. अरे बापरे, कोण बघा बरं आहे. बरोबर आहे का? अमळनेरचं नाव आलं, आपल्याशी संबंधित आहे ते. आणि त्याच्यात चौकशी केल्यानंतर जर आपल्या खटल्यात निघाला तर, खटलाच असतो ना, आपल्याच कोर्टला याच्यातला आला तर, अरे एकदम शॉकिंग. का? जेवढं रिलेशन जवळ तेवढं दुःख जास्त, रिलेशन जवळ तेवढी आसक्ती जास्त, तेवढं दुःख जास्त. आणि म्हणून जेवढी जास्त आसक्ती, जेवढी जवळचं रिलेशन, तेवढं सुतक जास्त आहे ना. याचं कारण आहे, तेवढी अशुद्धी येत असते. आणि म्हणून अनासक्त होणं म्हणजे बेजबाबदार नाही. अनासक्त होणं म्हणजे तो व्यक्ती जबाबदार आहे, पण आपलं कर्तव्य म्हणून तो कार्य करतो आहे. आणि असा व्यक्ती खुश असतो, आनंदी असतो. याला म्हणतात भगवद्गीतेच्या अनुसार योग. हे जगायला कृष्ण शिकवतात. आणि हेच जमलं नाही धृतराष्ट्राला, म्हणून गीता समजू शकला नाही. कशामुळे? आसक्ती. हा आसक्ती शब्द जो आहे ना, याला जर तुम्ही हिंदीमध्ये जर म्हटलं ना, आसक्ती केवल आसक्ती है, जा नहीं सकती, इसलिए उसको कहते हैं आसक्ती. आणि धृतराष्ट्र असा आसक्त होता. ही आसक्तीची प्रवृत्ती जर आपल्यामध्ये पण असेल काही प्रमाणात, जेवढ्या प्रमाणात ती आसक्ती आहे तेवढ्या प्रमाणात गीता समजायला अडथळा आहे. पण मग कसं करणार?
ऐकत राहणं, समजून घेण्याचा प्रयत्न करत राहणं, आणि जेवढी ती समजायला लागेल तेवढी अनासक्ती पण वाढत राहील. व्यक्ती खुश राहील, आनंदी राहील. मानसिक शांती पाहिजे सर्वांना, पाहिजे सर्वांना मानसिक शांती. कशी किलो मिळते ती? अमळनेरला आहे का एखाद्या किराणामध्ये? 5 रुपये किलो मानसिक शांती मिळते. त्यासाठी हे प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी 2 तास काढावे लागतात, क्लासमध्ये बसावं लागतं, गीतेची चर्चा करावी लागते, श्रवण करावं लागतं. बघा इथलं वातावरण जे आहे, एक तर मंदिराचं वातावरण, मुरलीधर समोर उभं, यांचं नाव मुरलीधर आहे माहिती आहे तुम्हाला, समोर उभे आहेत, एकदम स्माईल करत, त्यांच्या शरीरावर स्माईल बघा, एक मस्त हसतात ते. आणि भगवद्गीतेची चर्चा, त्यांनीच सांगितलेली गीता आहे ही, त्याची चर्चा होते, वातावरण आहे, आणि त्याच्यामध्ये भक्तांचा संघ आहे. याचा प्रभाव मल्टिप्लाय होतो, बेरीज नाही होत, गुणाकार होतो. एवढी आध्यात्मिक शक्ती आपल्याला ह्या 2-3 तासामध्ये मिळते, जर ते घेण्यासाठी आपण येत असेल तर. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग धृतराष्ट्र का समजू शकला नाही? मग पहिला शब्द येतो धृतराष्ट्र उवाच. आता धृतराष्ट्र उवाच नंतर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता याच्यामध्ये बघा, धर्मक्षेत्रे म्हणजे कुरुक्षेत्र नावाचा धर्मक्षेत्र आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द आहेत, कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्र. या दोघांमध्ये एक स्थान आहे आणि दुसरं त्याचं गुण आहे. एक स्थानाचं नाव आहे, एक गुणाचं नाव आहे. कोण ओळखून सांगेल कुठलं स्थान आहे? सांगा. स्थान, धर्म म्हणजे गुण आहे, धर्मक्षेत्र, बरोबर आहे, व्हेरी नाईस. कुरुक्षेत्र हे स्थान आहे, अजून पण आहे, कुरुक्षेत्र स्थान आहे अजून, माहिती आहे, कुरुक्षेत्र हे नावाचं स्थान आहे. म्हणून काय म्हणतात ते? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्र नावाच्या धर्मक्षेत्रावर. म्हणजे ते कुरुक्षेत्र कसं आहे? ते कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र आहे. तिथे क्रिकेट नाही खेळलं जात, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी बास्केटबॉल नाही खेळलं जात, किंवा तिथे काय म्हणतात ते आता थंडीमध्ये करतात बघा लोक, हुरडा पार्टी, बरोबर ना? हुरडा पार्टी तिथे करत नव्हते लोक, ते धार्मिक क्षेत्र होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. मग कुरुक्षेत्र नावाचं, आता कुरुक्षेत्र हे याचं नाव कुरुक्षेत्र का पडलं? कुरु राजांमुळे. मागे सांगितलं होतं ना, कुरु राजाचे वंश आहेत. कुरु नावाचा राजा होता 6 पिढी अगोदर शंतनूच्या, आणि त्याच्या नावावरून, फार पराक्रमी राजा होते ते, त्याच्या नावावरून ते क्षेत्राला नाव कुरुक्षेत्र पडलं. मग ह्या कुरुक्षेत्रावर धार्मिक कार्य होत होते, म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. काय धार्मिक कार्य होत होते इथे बघा, शास्त्रामध्ये याच्याबद्दल वर्णन येतं. यदनु कुरुक्षेत्रम देवानाम यजयनम सर्वे शांभुताम ब्रह्म सदनम. जबाल उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की इथे देवतागण येऊन यज्ञ करायचे. देवतांमध्ये शंभू भगवान शिवजी पण इथे यायचे. देवतागण अशा ठिकाणी कुठे पण फिरत नाही. बघा, एक स्टँडर्ड व्यक्ती असेल तर स्टँडर्ड ठिकाणी फिरेल, कुठे पण नाही फिरणार, आहे की नाही? तसं लोकांचा एक स्टँडर्ड आहे, कुठे पण नाही फिरणार ते. तुम्ही म्हणला की चला अमळनेरला देवतागण येऊन जा जरा, एक मंदिर आहे ऑलरेडी, मंगळ ग्रह. पूर्वीच्या काळी देवतागण पृथ्वीवर पण फिरायचे, कारण पृथ्वीवर राहणारे लोक हे धार्मिक म्हणजे धर्माचं पालन करणारे असायचे, असे उटपटांग कार्य करणारे, पापी नसायचे ते, आणि म्हणून देवतागण इथे यायचे अगोदर. आता देवतागण येत नाही. एका व्यक्तीने एका साधकाने प्रश्न विचारला त्यांच्या गुरुजींना, का हो गुरुजी,
पूर्वीच्या काळी साधकांना भ्रष्ट करण्यासाठी अप्सरा यायच्या, हो ना? हां, रंभा उर्वशी अप्सरा यायच्या. पण आजकाल का बरं अप्सरा येत नाही? गुरुजी म्हटले गरजच नाही अप्सराची. भ्रष्ट होण्यासाठी कामवाली बाई पण असेल तरी ते भ्रष्ट होऊ शकतो व्यक्ती. रस्त्याला चालता चालता त्यांना फक्त मेकअप केलेला थोडा चेहरा दिसला ते भ्रष्ट होऊ शकतो व्यक्ती. आज मेकअपची दुनिया आहे आणि मेकअपची किमया अशी आहे की आता बघा इथे रेकॉर्डिंग चालू आहे, याच्यामध्ये पण काय म्हणतात त्याला, फिल्टर होतं ना. हां, चेहरा मी पण बघत बसलो की अरे माझा चेहरा एवढा असा स्मूथ तर नाही. फिल्टर आता नाही येत देवता इथे, त्या स्टँडर्डचे लोक नाही तिथे आता. मग पूर्वीच्या काही देवता यायचे. देवता काय यायचे माहिती आहे का? कारण धार्मिक होते. देवता हे स्वतः धार्मिक आहेत, धर्माचं पालन करणारे आहेत. म्हणून अजून पण त्याचा उल्लेख येतो आहे. तात्पर्यामध्ये काही सांगितलेलं आहे, हे शेवट करू आपण इथे. आणि धर्मक्षेत्राबद्दल अजून थोडी माहिती येईल पुढे, याला आपण पुढे चर्चा करू. ही एक उपमा ॲनॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ती दिली गेली आहे इथे याच्या तात्पर्यामध्ये. भगवद्गीता जशी आहे तशी किती लोकांकडे आहे? हात वर करा. भगवद्गीता जशी आहे तशी आहे तुमच्याकडे? जशी आहे तशी ठेवली तिला? पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा याल तेव्हा ती जशी आहे तशी काढा तिथून आणि तिला इकडे घेऊन या साफ करून. साफ आहे ना? तिला घेऊन या इकडे. त्या तात्पर्यामध्ये काय काय सांगतात प्रभुपादजी, त्याला आपण अंडरलाईन करू. अभ्यास करायची गीता ना, स्टडी बुक आहे. भगवद्गीता आपला स्टडी बुक आहे. पाया पडलो आपण खूप, आता थोडं आतमध्ये त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता बघा, ही जी आपण जेव्हा चर्चा करतो आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, ही जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला जेव्हा गीता समोर येईल ना, तुम्हाला ह्या गोष्टी आठवतील. समोरचा व्यक्ती जेव्हा येईल आणि तो जेव्हा धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हणेल ना, तुम्ही इमिजिएटली त्याला 10 मिनटं ऐकवाल की मी सांगतो तुला बैस इथे. होईल की नाही? म्हणून हे लक्षात घेणं आणि ऐकणं गरजेचं आहे. मग काय उपमा दिलेली बघा. अच्छे पौधे पांडव, अवांछित घास कौरव. खेती म्हणजे कुरुक्षेत्र नावाचं क्षेत्र आहे. क्षेत्र म्हटलं बघा, क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? जागा, जमीन. क्षेत्र या शब्दाचा अर्थ आहे शेती, शेत असा अर्थ होतो, किंवा जागा. क्षेत्र, धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र काय शेती आहे. किसान कोण आहे? कृष्ण. भगवान कृष्ण आता धर्माची शेती करणार आहेत. कुठे धर्माची शेती करतील? कुरुक्षेत्रावर. का? कारण ते धर्मक्षेत्र आहे, निवडले पण तिथे धर्मक्षेत्र. कृष्ण आता धर्माची शेती करतील. मग या धर्माच्या शेतीमध्ये काय लावणार आहेत? काय उगवलं पाहिजे? धर्म उगवला पाहिजे. मग धर्माचं पालन करणारे कोण आहेत? पांडव आहेत. आपण पण करू ना पालन आता गीता वाचल्यावर, आहे ना? पांडव हे धर्माचं पालन करणार आहेत. म्हणून पांडव चांगले पौधे आहेत, त्यांची शेती करायची आता. आणि शेतीमध्ये तुम्ही धान्य लावल्यानंतर गवत उगवतं, आहे ना? त्याला काँग्रेस ग्रास पण म्हणतात, काय काय जण असतं ना, ते अवांछित घास असतं. मग अवांछित घास जर आपण काढलं नाही, अवांछित पौधे गवत असं जर काढलं नाही तर काय होईल? पीक कसं खराब होईल? तुमच्यापैकी शेतकरी कोणी येते? हात वर करा. हां, तुम्ही सांगू शकता. बरोबर सांगा. तुम्ही पण मोठं नाही होणार. ते का? ते गवतच खाऊन गेले आणि गवतच जास्त वाढेल. बरोबर आहे, गवतच जास्त वाढेल. खूप वेळा असं होतं आपल्या जीवनामध्ये, आपण वाढतोय, आपले संस्कार वाढतात, याच्यासोबत आपले अनर्थ पण वाढतात. जर बघण्याची दृष्टी नसेल तर नक्की काय वाढतं हे समजत नाही.
आणि ॲटिट्यूड वाढतोय की चांगली भावना वाढते हे कळत नाही. हे कोणाला कळेल? शेतकऱ्याला कळेल की घास कुठलं आहे, पौधा कुठला आहे आणि घास कुठला आहे, हे सगळ्यांना समजणार नाही. ते तसंच जेव्हा आपण याची माहिती घेऊ, जाणकारी घेऊ, तेव्हा आपल्याला कळेल आपल्या जीवनामध्ये काय वाढतं आहे, कशामध्ये सुधारणा होतात, कशामध्ये करायला पाहिजेत. तर हे मग कृष्ण काय करणार आहेत? आता कृष्ण किसान आहेत, शेतकरी आहेत. काय करणार आहेत इथे? कृष्ण कौरवांना उपटून फेकणार आहेत आणि धर्माची शेती करणार आहेत. आपल्या जीवनामध्ये पण जर धर्म उगवायचा असेल, आपल्या हृदयामध्ये जर धर्म उगवायचा असेल, तर कृष्णांना शेती करू द्या आपल्या हृदयारूपी जमिनीवर. पण हृदयाची जी जमीन आहे ना, ती बंजर झाली. बंजर समजते? वाळवंटासारखे झाले. का? ती फर्टाईल, त्याला म्हणतं फर्टाईल लँड, सुपीक शेती नाही झाली आता. त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे आपण, आणि एवढ्या जन्मापासून त्याच्यामध्ये मुरूम भरलेला आहे, काटेकोटे भरलेले आहेत, शेती पण केली नाही खूप वर्षापासून. ते हृदय असं सक्त झाले, सक्त. आणि जर त्याला आपण कृष्णांच्या सुपूर्द केलं आणि सांगितलं की भगवान, माझ्या हृदयामध्ये तुम्ही निवास करा आणि माझ्या हृदयाची शेती करा आणि याच्यातून धर्म प्रकट करा. मग त्याच्यासाठी भगवद्गीतेचं खत पाणी घालणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण भगवद्गीतेचं खत पाणी घालू आणि जेव्हा भगवंताचं नाव, हरिनामाचे जेव्हा सिंचन करू, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा, हरे राम 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 हरे हरे, याचं जेव्हा आपण सिंचन करू, सिंचन रोज पाहिजे की नाही? सिंचन रोज पाहिजे असतं ना, पाणी रोज घातलं पाहिजे की नाही? रोज जर भगवंताचं नामस्मरण आणि शास्त्र अध्ययन केलं, हृदयरूपी बंजर जमीन सुपीक होईल. आणि मग कृष्ण बघा त्याच्यातून कसं एक सुंदर भक्तिलता उगवेल आणि आपलं जीवन सुखी होईल, आनंदी होईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद्गीता की जय. श्री श्री राधा मुरलीधर भगवान की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्ण. हो, कोणाचा काय प्रश्न आहे? कोणाचा काय प्रश्न आहे? आज जी आपण चर्चा केली त्याच्याबद्दल, किंवा इतर आपण जे मागच्या वेळेस चर्चा केली त्याच्याबद्दल, किंवा अजून काय प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. संजय त्यांचे सेक्रेटरी होते. हां यस कुरुक्षेत्र ज्या अर्थी ते धर्म समजू शकले, त्या अर्थी त्यांची हृदयाची शेती ही सुपीक होती. भगवद्गीतेचं जसं ज्ञान पडलं त्याच्यामुळे ते असे उसमवून नाचायला लागले, त्यांना आनंद वाटला. पण ते नोकरी करत होते धृतराष्ट्राचे, सेक्रेटरी म्हणजे सचिव होते ते, आणि त्याच्यामुळे खुल्ला कधी कृष्णाच्या भक्तीचा संबंध कधी आला नाही कदाचित, किंवा त्याचं वर्णन नाही. इथे वर्णन आलं. सज्जय यस. प्रभूजींचा प्रश्न असा आहे, ऐकताय का तुम्ही? त्यांचा प्रश्न असा आहे की भगवद्गीता जी सध्या आपल्यासमोर आहे, ती कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आहे, की संजयने धृतराष्ट्राला सांगितलेली गीता आहे, की व्यासदेवाने लिहिलेली भगवद्गीता आहे? सांगा बरं, कोण उत्तर देईल? श्रीकृष्णाने सांगितलेली. ओके. अजून व्यासाने सांगितलेली आहे. ओके. अजून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली. परफेक्ट. अजून
परफेक्ट. कृष्णाने जर अर्जुनाला सांगितली गीता, तर मग धृतराष्ट्र उवाच कसं काय येईल? पण कृष्णाने अर्जुनाला सांगितली नसती तर धृतराष्ट्र काय ऐकतोय? मग धृतराष्ट्र असं कसं आला असता? ते पण गरजेचं आहे. हां, पण इथे असं आहे आता की भगवद्गीता ही 5000 वर्षापूर्वी सांगितली गेली कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. त्याच्यानंतर हे सगळे शास्त्र, रामायण, महाभारत, वेद, वेदांत सूत्र, हे सगळे जे आहे शास्त्र, हे फक्त गुरु आपल्या शिष्यांना सांगायचा, शिष्य ते ऐकायचे आणि लक्षात ठेवायचे. मग द्वापर युग संपायला आलं आणि सुरू होणार आहे आता कलियुग. मग कलियुगामध्ये अतिशय बुद्धिमान लोक येणार आहेत, हे व्यासांना माहिती होतं. त्यांना हे पण माहिती होतं की कलियुगातली मेमरी सगळी मेमरी कार्डमध्ये असेल, इथे नसेल. स्वतःच्या किंवा बायकोच्या नंबरशिवाय, किंवा आज आपण त्याला तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड समजा, त्याच्या नंबरशिवाय दुसऱ्या कोणाचा मोबाईल नंबर लक्षात राहणार नाही. बरोबर आहे? हे व्यासदेवांना तेव्हा माहिती होतं आणि म्हणून त्यांनी विचार केला की काय करावं कलियुगातल्या लोकांसाठी. मग त्यांनी विचार केला की ह्याला सगळं शास्त्र लिहून काढले पाहिजेत. मग लिहील कोण एवढं सगळं? मग तेव्हा त्याने गणपतींना विचारणा केली. गणेशजी फार बुद्धीचे देवता आहेत, त्यांचे रायटिंग पण फार फास्ट आहे. आणि त्याने गणपतींना विचारलं की तुम्ही हे लिहा, मी तुम्हाला सांगेन, तुम्ही लिहा. मग जेव्हा त्यांनी कबूल केलं की ठीक आहे मी लिहितो, तुम्ही सांगा, आणि मग तेव्हा गणेशजींनी लिहिलं आणि व्यासदेवांनी ते सांगितलं. अशा स्वरूपामध्ये भगवद्गीता, भागवतम, वेदांचे वेद एकच होता, त्याचे 4 भाग तयार केले, त्याचे वेदांत सूत्र तयार केले, उपनिषद आले 108, 6 शास्त्र आले, 18 पुराणं आले आणि इतिहास आले, ज्या इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत आले, आणि त्या महाभारतामध्ये हा भगवद्गीता प्रसंग आला. म्हणजे हे व्यासदेवाने लिहिलं आहे. तर व्यासदेवाने हे लिखित स्वरूपामध्ये हे सगळं प्रकट केलं. महाभारत, भागवतमसुद्धा लिखित स्वरूपात प्रकट केलेत. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यात ते कॅरेक्टर्स जे येतात मध्ये मध्ये ते थोडे कन्फ्यूज करणारे असतात आपल्याला, की हे काय आहे, कसे आहेत, कोणाला अगोदर सांगितले. भागवतामध्ये थोडं जास्त कन्फ्युजन होतं, भगवद्गीतेमध्ये नाही होत, सरळ सरळ आहे. ठीक आहे. अजून कोणाचा काय प्रश्न आहे? ओके, आपण थोडंसं कीर्तन करूया.